भाजपचे आमदार पंकजा मुंडे पालवे यांनी जागा वाटपाच्या मुद्द्यावरून थेट शिवसेनेलाच आव्हान दिले। महाराष्ट्रावर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा मोठा प्रभाव होता। त्यांची प्रतिनिधी म्हणून मराठवाड्यातल्या सर्वच विधानसभा जागांसाठी पक्षाकडे आग्रह धरणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलंय। त्यामुळे निवडून येणाऱ्या सर्वच जागांसाठी आपण आग्रही आहोत असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यात गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळा उभारणी कामाचं भूमिपूजन पंकजा मुंडे यांच्या हस्ते झालं। यावेळी पंकजा यांनी आपली भूमिका मांडली। मराठवाड्यात एकूण 46 विधानसभा मतदारसंघ आहेत। 2009च्या निवडणुकीमध्ये भाजपने 19 तर शिवसेनेने 27 जागा लढवल्या होत्या। त्यात शिवसेनेला 7 तर भाजपच्या 2 जागांना यश मिळालं होतं। त्यामुळे सध्या मराठवाड्यात युतीचे फक्त 9 आमदार आहेत। मराठवाड्यात सर्वाधिक 18 जागी काँग्रेस आणि त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसला 12 ठिकाणी यश मिळालं होतं। त्यामुळे आघाडीचे 30 आमदार मराठवाड्यात आहेत।